नमस्कार फ्रेंड्स, निकीज किचनमध्ये आज पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मिक्स डाळीची वरण बनवणार आहोत, म्हणजे पिवळ्या कलरची जी वरण असतं ते. तर मी आज मिक्स डाळींचं बनवणार आहे. तर त्यासाठी मी डाळ घेतलेली आहे मसुरीची डाळ, आपली पिवळी मुगाची डाळ आणि सालीवाले जे हिरवे मुगाची डाळ असते ती घेतलेली आहे. तर ही डाळ मी 1 वाटी घेऊन असं आपल्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे 15 ते 20 मिनटं. ही भिजवलेली डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि आता ह्याला आपण कुकरला शिट्टी द्यायची आहे. 3 शिट्ट्या करणार आहे मी कुकरला. तुम्ही पाहिजे तर 4 करू शकता. हे डाळ सगळी आपण ह्याच्यामध्ये टाकलेली आहे कुकरमध्ये. पाणी ॲड करायचं आहे डाळीत आणि आपण ह्याच्यामध्येच हळद आणि थोडंसं तेल ॲड करणार आहे. हळद ह्याच्यासाठी ॲड करते की हळद आणि तेल ॲड केल्यामुळे डाळ अशी नरम होते, म्हणून मी इथे अर्धा चमचा हळद आणि अर्धी पळी तेल ओतणार आहे. तेल ओतल्याने डाळ पटकन शिजून येते. आणि आता आपण ह्याला झाकायची कुकरला आणि 3 शिट्ट्या करून घ्यायचे. कुकरला झाकणी लावून घेतली आहेत. आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेऊया. वरणाच्या डाळीला फोडणी देण्यासाठी आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, एक मोठा बारीक चिरून घ्यायचा आहे. एक मोठा टोमॅटो बारीक चिरून, लसणाच्या 4-5 पाकळ्या ठेचून, हिरवी मिरची 3-4 घेतलेली आहे, कोथिंबीर. आणि आता आपण टोप ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून ठेवले मी 1 पळी. आणि आता आपण फोडणी देऊया. फोडणीसाठी आपण जशी नॉर्मल फोडणी देतो की नाही त्याच पद्धतीत द्यायची आहे. राई टाका. राई चांगली तडतडली की त्याच्यामध्ये जिरे ॲड करूया. जिरे ॲड करून झाले की कांदा टाकूया. ची फ्लेम लो टू मीडियम, कारण फोडणी देताना चटका लागण्याची शक्यता असते. कांदा ॲड केला. कांदा चांगला परतून घेऊया. थोडासा तांबूस म्हणजे बदामी होत आला की आपण टोमॅटो ॲड करू. कांदा तळत आहे, त्याच्यावर आपण लसूण ॲड करूया. लसूण आणि कांद्याचा कच्चापणा निघून जाऊपर्यंत त्याला तांबूस होईपर्यंत शिजवून घेऊ आणि मग टोमॅटो आणि हिरवी मिरची टाकू. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मिरच्या ॲड करूया. तुम्हाला जर लाल मसाला घालून करायचं आहे तरी करा, पण मी हे वरण दाखवते पिवळ्या कलरचं जे वरण असतं ते. हळद आपण कुकरमध्येच टाकलेली डाळ उकडताना. तुम्हाला जर फोडणीला डाळ टाकायची असेल, हळद टाकायची असेल तरी तुम्ही टाकू शकता. टोमॅटो टाकलेला आहे मी. आता जरा पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया. हे टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची आणि लसूण चांगलं तेलात परतून झालं आहे. तर आता आपण कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर पण थोडीशी तळून घ्यायची, म्हणजे ह्याच्यातच मसाल्यात, कारण कोथिंबीरचा ना चव छान लागते अशी थोडीशी तेलात परतून घेतली की. गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची. आता मसाला जळण्याची शक्यता. आपली ही डाळ कुकरमध्ये चांगली उकडून झालेली आहे. थोडीशी घोटून घ्यायची अशी वरच्यावर. पुन्हा एकदा मी रिपीट करते, मी ह्याच्यामध्ये तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुरीची डाळ आणि सालीवाली मुगाची डाळ असते ती घेतलेली आहे, ती मुठभर. आणि आपण कुकरला उकडून घेतलेली, थोडंसं तेल आणि हळद घालून. आता ही सगळी डाळ आपण फोडणीमध्ये मिक्स करूया. टोमॅटो, मिरची चांगली परतून झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपण ही डाळ ॲड करूया. गॅसची फ्लेम लोच ठेवा. सगळं एकत्र मिक्स करूया. मीठ अजून टाकलं नाही, मीठ एकदम शेवटून टाकायचं आहे आपण. आणि हे जे कुकरमध्ये उरलेली डाळ आहे त्याला आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करूया आणि ती पाणी आपण डाळीमध्ये ॲड करूया. कुकरला लागलेली थोडीशी जी डाळ होती त्याच्यातच पाणी ॲड करून आपण इकडे पाणी ॲड करायचं आहे. आणि आपल्याला हवी तेवढी पातळ किंवा कशी कन्सिस्टन्सीची डाळ हवी आहे त्या हिशोबाने आपण पाणी ॲड करूया. माझं टोप कमी पडलं आय थिंक डाळीला, म्हणून डाळ वर आली आहे. तर ही डाळ आपण डाळीत पाणी ॲड केलेलं आहे. आणि आता आपण चवीपुरतं मीठ घालूया. मीठ नेहमी चवीप्रमाणेच टाकायचं, खारट वगैरे होण्याची शक्यता असते. आणि आता मीठ टाकून झाले. आता आपण ह्याला चांगली उकळ येऊ देऊया. तुम्ही पाहू शकता डाळ मस्त अशी उकळून आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपली ही साधी सोपी डाळ बनून रेडी आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता फ्रेंड्स, मी एकदम साधी सोपी घरी जे सामान असतं त्या सामानातच मिक्स डाळीचं वरण बनवलं आहे.
तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा. तुम्हाला माहितीच आहे निकीज किचन फक्त जे घरात सामान असतं त्या सामानापासूनच रेसिपी तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करत असते. तर नक्की माझी ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि हा फ्रेंड्स, कढीपत्ता नक्की असतो डाळीमध्ये. माझ्या घरचा कढीपत्ता संपलेला म्हणून मी ॲड नाही केला, पण तुम्ही नक्की टाका आणि ही रेसिपी नक्की लाईक आणि शेअर करा आणि घरी बनवून बघा. थँक्यू.